नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर SR शेळके। आज आपण इन्कम टॅक्सचा नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत। नंबर 3रा चॅप्टर। चॅप्टरचं नाव आहे डिडक्शन्स फ्रॉम ग्रॉस टोटल इन्कम किंवा सकल एकूण उत्पन्नातून मिळणाऱ्या कपाती या संबंधीची चर्चा आपणाला आज करायची आहे। या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण इन्कम फ्रॉम अदर सोर्स ह्या चॅप्टरविषयी चर्चा केलेली आहे। त्यावर आपण 7-8 प्रॉब्लेम घेतलेले आहेत आणि तो चॅप्टर संपवलेला आहे। तर आज आपणाला डिडक्शन्स फ्रॉम ग्रॉस टोटल इन्कम हा चॅप्टर या ठिकाणी सुरू करावयाचा आहे। तर पहा, डिडक्शन फ्रॉम ग्रॉस टोटल इन्कम। तर पहिल्यांदा आपल्याला ग्रॉस टोटल इन्कम म्हणजे काय हे समजून घेणं आवश्यक आहे आणि मग नंतर त्यातून डिडक्शन का दिल्या जातात, कशासाठी दिल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। म्हणून बिफोर कम्प्युटिंग टॅक्सेबल इन्कम ऑफ अ पर्सन, फर्स्ट ग्रॉस टोटल इन्कम इज computed. After this, certain deduction under Section 80 of Income Tax Act are allowed from this gross total income. These deductions have been discussed in this chapter. तर पहा, पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीला जे उत्पन्न मिळते ते उत्पन्न 5 मार्गाने मिळते। एकूण 5 मार्गाने उत्पन्न मिळते आणि ते 5 मार्ग आपण अभ्यासलेले आहेत। त्यामध्ये इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन आणि इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस असे ते उत्पन्नाचे 5 सोर्स आहेत। आता काही लोकांना ह्या 5ही स्रोतापासून उत्पन्न मिळेल, तर काही लोकांना यापैकी काही स्रोतापासून उत्पन्न मिळेल। समजा एखादा पगारी नोकर आहे तर त्याला सॅलरीपासून उत्पन्न मिळेल आणि अदर सोर्सपासून उत्पन्न मिळेल, बाकीच्या कुठल्याही मार्गाने त्याला उत्पन्न मिळणार नाही। किंवा एखादा बिझनेसमॅन असेल तर त्याला 5ही मार्गाने उत्पन्न मिळेल किंवा 5 पैकी 2-3 मार्गाने उत्पन्न मिळेल। म्हणजे असं या ठिकाणी अनिवार्य नाही की त्या 5ही मार्गाने आपणाला उत्पन्न मिळायला हवं। तर त्यापैकी कुठल्याही मार्गाने जरी उत्पन्न मिळालं तर त्याचं निर्धारण केलं जाते। म्हणून टोटल इन्कम त्या ठिकाणी ग्रॉस टोटल इन्कम पहिल्यांदा कॅल्क्युलेट केलं जाते। म्हणजे ह्या प्रत्येक हेडच्या माध्यमातून तुम्हाला किती उत्पन्न मिळालेलं आहे, सॅलरीपासून किती उत्पन्न मिळालं, हाऊस प्रॉपर्टीपासून किती उत्पन्न मिळालं किंवा बिझनेस ऑर प्रोफेशनपासून किती उत्पन्न मिळालं। समजा ह्या 3 मार्गाने एखाद्याला उत्पन्न मिळालेलं असेल तर ह्या 3 मार्गाने मिळालेल्या उत्पन्नाची जी बेरीज केली जाते त्या बेरजेला ग्रॉस टोटल इन्कम असं संबोधलं जाते। म्हणजे त्यातून कुठल्याही प्रकारची वजावट त्या करदात्याला दिलेली नसते। त्याला सॅलरीपासून समजा 5 लाख रुपये मिळालेत, अदर सोर्स पासून समजा 50,000 रुपये मिळालेले आहेत आणि हाऊस प्रॉपर्टीपासून 1.5 लाख रुपये उत्पन्न मिळालेलं आहे। 5 आणि 50 म्हणजे 5.5 आणि 1.5 साधारण 7 लाख रुपये उत्पन्न त्यांना मिळालेलं आहे। 3 मार्गाने उत्पन्न मिळालं आहे आणि ते 7 लाख रुपये आहे। तर ह्या 7 लाख रुपयाला किंवा ह्या 3 मार्गाने मिळालेल्या उत्पन्नाच्या बेरजेला ग्रॉस टोटल इन्कम असं त्या ठिकाणी संबोधलं जाते। आणि कुठल्याही व्यक्तीचं टॅक्सेबल उत्पन्न कॅल्क्युलेट करण्याअगोदर पहिल्यांदा ग्रॉस टोटल इन्कम किती आहे ते ठरवावं लागते आणि त्या ग्रॉस टोटल इन्कममधून अंडर सेक्शन 80 ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट नुसार ज्या काही कपाती आहेत त्या कपाती त्या ग्रॉस टोटल इन्कममधून मायनस केल्यानंतर जे उत्पन्न उरते त्याला टॅक्सेबल इन्कम असे म्हणतात। तर मग आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये ग्रॉस टोटलमधून कोणकोणत्या कपाती मिळतात यासंबंधीची चर्चा करायची आहे। तर पहा, मिनिंग ऑफ ग्रॉस टोटल इन्कम, टोटल ऑफ टॅक्सेबल इन्कम कम्प्युटेड अंडर ईच हेड ऑफ इन्कम इज नोन ॲज ग्रॉस टोटल इन्कम. ग्रॉस टोटल इन्कम ऑफ ॲन असेसी इज दॅट इन्कम from which the deduction of Section 80C have not yet been deducted. In other words, the income before deducting various deductions under Section 80C to 80U of Income Tax Act is called gross total income. तर पहा, ग्रॉस टोटल इन्कम कशाला म्हणायचं, तर ज्या 5 मार्गाने उत्पन्न मिळालेलं आहे त्या 5 मार्गाच्या किंवा काही मार्गाने मिळालेल्या उत्पन्नाच्या बेरजेला ग्रॉस टोटल इन्कम असे म्हणतात। किंवा दुसऱ्या शब्दामध्ये आपणाला सांगता येईल, त्या उत्पन्नातून अंडर सेक्शन 80
अंतर्गत मिळणारे जे डिडक्शन्स आहेत ते कपात करण्याअगोदरचं उत्पन्न म्हणजे त्या ठिकाणी त्याला काय म्हणायचं, ग्रॉस टोटल इन्कम असं म्हणायचं. ग्रॉस टोटल इन्कम ऑफ असेसी इज दॅट इन्कम फ्रॉम विच डिडक्शन ऑफ सेक्शन 80C हॅव नॉट बीन डिडक्टेड. अंडर सेक्शन 80 खाली जे काही उत्पन्नातून कपाती मिळतात त्या कपाती वजा करण्या अगोदरचं उत्पन्न म्हणजे ग्रॉस टोटल इन्कम किंवा उत्पन्नाच्या विविध शीर्षकांतर्गत मिळालेल्या उत्पन्नाची बेरीज म्हणजेच सकल एकूण उत्पन्न किंवा ग्रॉस टोटल इन्कम असं त्या ठिकाणी संबोधलेलं आहे. तर त्यानंतर ह्या ग्रॉस टोटल इन्कममधून काही कपाती दिल्या जातात. त्या कपाती देण्याचे उद्देश काय आहेत, तर ते उद्देश असे आहेत पहा. ऑब्जेक्ट ऑफ अलाउविंग डिडक्शन्स, हे ह्या कपाती देण्याचे उद्दिष्ट काय आहेत किंवा उद्देश काय आहेत. त्यामध्ये पहिला उद्देश आहे पहा, कम्प्युटेशन ऑफ नेट टॅक्सेबल इन्कम, म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं किंवा हिंदू अनडिवायडेड फॅमिलीचं किंवा जो कोणी असेसी असेल त्या असेसीचं नेट टॅक्सेबल इन्कम किंवा निव्वळ करपात्र उत्पन्न कम्प्यूट करण्यासाठी त्या ठिकाणी हे डिडक्शन दिले जातात. कारण 5 मार्गाने मिळालेलं जे उत्पन्न आहे त्याला ग्रॉस टोटल इन्कम आणि त्याच्यातून हे डिडक्शन दिल्यानंतर जे उत्पन्न राहते त्याला निव्वळ करपात्र उत्पन्न असं संबोधलं जाते किंवा नेट टॅक्सेबल इन्कम असं संबोधलं जाते. तर ते कॅल्क्युलेट करण्यासाठी हे डिडक्शन दिले जातात. दुसरं वैशिष्ट्य आहे पहा, दुसरं ऑब्जेक्ट आहे किंवा उद्देश आहे एनकरेजमेंट टू सेविंग अँड इंडस्ट्रियलायझेशन. तर पहा, लोकांना बचतीची सवय लावावी. लोकांना जर समजा आपण म्हणालो की तुम्ही बचत करा आणि बचतीच्या माध्यमातून मिळणारा जो पैसा आहे तो इंडस्ट्रियलायझेशन करण्यासाठी आम्ही वापरू असं जर लोकांना सांगितलं आणि बचत करायला आवाहन केलं तर लोक बचत करणार नाहीत. म्हणून मग त्यांना लागणारा जो टॅक्स आहे त्या टॅक्समधून त्यांना सवलत देण्यासाठी तुम्ही बचत करा असं जर तुम्ही त्यांना आवाहन केलं तर लोक बचत करतील आणि त्यामुळे त्यांना म्हणजे सेविंगची सवय लागेल, बचतीची सवय लागेल आणि बचतीच्या माध्यमातून जो काही पैसा उभा राहणार आहे तो पैसा देशातलं जे औद्योगिकरण आहे ते औद्योगिकरण करण्यासाठी आपणाला उपयोगात आणता येईल किंवा देशाच्या विकासामध्ये त्याचा आपणाला उपयोग करता येईल. म्हणून बचत करा म्हणल्यावर लोक करत नाहीत, पण तुम्हाला जो टॅक्स लागणार आहे तो टॅक्स जर वाचवायचा असेल तर तुम्ही बचत करा असं जर सांगितलं तर लोक त्या ठिकाणी बचती करतात आणि म्हणून बचतीची सवय लागण्यासाठी ह्या सवलती त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यानंतर तिसरं उद्दिष्ट आहे पहा, अर्निंग ऑफ फॉरेन एक्सचेंज, म्हणजे विदेशी विनिमय मिळवण्यासाठी अशा पद्धतीने डिडक्शन्स त्या ठिकाणी दिलेले असतात. कारण लोकांना सवलती दिल्या तरच लोक काहीतरी करणं त्या ठिकाणी पसंत करतात किंवा करायला त्या ठिकाणी म्हणजे एक पाऊल पुढे टाकतात. पण त्यांना सवलती जर नाही दिल्या तर लोक काहीही करू शकत नाहीत किंवा करायला तयार होत नाहीत. तर फॉरेन एक्सचेंज किती आवश्यक आहे देशाच्या विकासासाठी, त्या देशाचा एखाद्या देशाचा किती विकास झालेला आहे याचं जर मोजमाप आपणाला करायचं असेल तर त्या देशाकडे फॉरेन एक्सचेंज किती उपलब्ध आहे हे एक त्याच्या मोजमापाचा मापदंड आहे. म्हणून अर्निंग ऑफ फॉरेन एक्सचेंज प्राप्तीसाठी आपणाला अशा प्रकारचे डिडक्शन असेसीना किंवा करदात्यांना द्यावे लागतात. त्यानंतर चौथा मुद्दा आहे पहा, इकॉनॉमिक हेल्प इन अनएबिलिटी अँड डिसीज. आता काही लोक विकलांग असतात म्हणजे दिव्यांग असतात किंवा काही लोक गंभीर आजारी असतात. अशा लोकांनासुद्धा त्या ठिकाणी आर्थिक मदत म्हणून अशा प्रकारचे डिडक्शन्स त्या ठिकाणी दिलेले असतात. समजा एखादा व्यक्ती दिव्यांग आहे तर त्याचा जो व्यवसाय आहे किंवा त्याची जी काही नोकरी आहे त्या नोकरीच्या ठिकाणी तो एकटा जाऊ शकणार नाही, म्हणून त्याला त्या ठिकाणी काही डिडक्शन्स त्या ठिकाणी दिले जातात, स्पेशल डिडक्शन त्याला दिले जातात आणि एक प्रकारची आर्थिक मदत त्याला केली जाते. कारण त्याला त्याच्या जे काही दिव्यांगपणा आहे किंवा जे काही अपंगत्व आहे त्या अपंगत्वावर त्याला मात करता आली पाहिजे आणि जो काही आजार झालेला आहे त्या आजारावर जो काही खर्च होणार आहे तो खर्च त्याला भागवता आला पाहिजे, म्हणून अशा प्रकारचे डिडक्शन त्यांना दिले जातात. त्यानंतर पाचवं उद्दिष्ट आहे पहा, टू प्रोमोट फिलिंग ऑफ डोनेशन,
म्हणजे लोकांच्या मनामध्ये देणगी देण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. आता समजा एखाद्या शाळेला देणगी द्या किंवा एखाद्या कॉलेजला देणगी द्या किंवा एखाद्या विद्यापीठाला देणगी द्या म्हणल्यावर लोक देणगी देणार नाहीत. कारण त्यांना बेनिफिट काय आहे हे पहिल्यांदा पाहतात लोक. समजा आपण एखाद्या कॉलेजला देणगी दिली तर मला त्याचा काय फायदा असा विचार पहिल्यांदा करतात आणि त्या विचाराचं उत्तर जर त्यांना मिळालं तरच देणगी देतात, अन्यथा देत नाहीत. समजा एखाद्या कॉलेजला समजा 5,000 रुपये देणगी दिली तर तुमच्या उत्पन्नातून 5,000 रुपये तुम्हाला देणगीच्या रूपाने डिडक्शन मिळेल. अशी जर त्या ठिकाणी सवलत दिली तर लोक त्या ठिकाणी देणगी देतील. कारण देणगी दिल्यामुळे, दान दिल्यामुळे स्वतःचं नाव होते, त्यांना नावही हवं असते आणि आर्थिक सवलतही हवी असते. ह्या दोन्ही गोष्टी करण्यासाठी त्या ठिकाणी देणगी दिली जाते. किंवा आता समजा सध्या कोविडची परिस्थिती आहे आणि ह्या कोविडच्या परिस्थितीमध्ये सरकारला मदत करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे मुख्यमंत्री सहाय्यता निधी असेल किंवा अन्य सहाय्यता निधी, पंतप्रधान सहाय्यता निधी वगैरे असतील तर अशा निधीला लोकांनी मोठ्या प्रमाणात मदत करावी अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे. आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा एक पत्रक काढून मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं की बा किमान 2 दिवसाचा पगार तुम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्या. कारण कोविडमुळे राज्याची आर्थिक स्थिती ही डबघाईला आलेली आहे आणि ती सुधारण्यासाठी किंवा कोविडवर होणारा जो खर्च आहे तो खर्च आम्हाला भागवता यावा यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतनाच्या 1 किंवा 2 दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्यावा. तर पहा, आता मुख्यमंत्री सहाय्यता निधीला जर अशा प्रकारचं डोनेशन आपण दिलं तर आपणाला टॅक्स कॅल्क्युलेशन करताना त्या डोनेशनचा फायदा होतो. म्हणजे आपणाला समजा आपले 10,000 रुपये डोनेशनच्या रूपाने गेलेले आहेत. 2 दिवसाचा पगार 10,000 रुपये गेला तर 10,000 रुपये आपल्या पगारातून किंवा आपल्या एकूण उत्पन्नातून, आपल्या सकल एकूण उत्पन्नातून त्या ठिकाणी 10,000 रुपये मायनस होतात. मायनस झाले म्हणजे 10,000वर लागणारा जो टॅक्स आहे तो टॅक्स आपला वाचतो. आता 10,000वर 30% दराने जर टॅक्स आकारायचं ठरवलं तर साधारण 3,000 रुपये टॅक्स लागतो आपल्याला 10,000 रुपयावर. ते 10,000 रुपये आपले 30%च्या स्लॅबमध्ये जातात. आलं लक्षात? आणि जातात असं गृहीत धरून जर आपण टॅक्स लावला तर 10,000वर 30% दराने म्हणजे 3,000 टॅक्स लागेल आणि त्याच्यावर 3% सरचार्ज म्हणजे 3×9 म्हणजे 90 रुपये म्हणजे 3,090 रुपये आपला टॅक्स वाचतो. आणि एकतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला डोनेशन देऊन आपण आपल्या राज्याला, आपल्या देशाला त्या ठिकाणी मदत करतो. म्हणजे असा दुहेरी जर फायदा असेल तर लोक त्या ठिकाणी डोनेशन देतात. म्हणून लोकांच्या मनामध्ये दान देण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे यासाठी अशा प्रकारच्या सवलती त्या ठिकाणी दिलेल्या असतात. त्यानंतर 6वं उद्दिष्ट आहे रिडक्शन इन टॅक्स लॅबिलिटी. म्हणजे आपली जी कर देयता आहे किंवा टॅक्स लॅबिलिटी आहे त्याच्यामध्ये रिडक्शन म्हणजे कमी करण्यासाठी, टॅक्स लॅबिलिटी कमी करण्यासाठी आपण अशा प्रकारचे डिडक्शन त्या ठिकाणी आपणाला दिले जातात. समजा आपलं उत्पन्न समजा 10 लाख आहे आणि त्याच्यावर आपल्याला 3 लाख रुपये टॅक्स द्यावा लागणार असेल तर 3 लाख रुपये आपले जाणार आहेत. पण समजा अशा प्रकारचं काही डिडक्शन दिलं तर 3 लाखावरचा टॅक्स आपला 2 लाखावर किंवा 1.5 लाखावर त्या ठिकाणी येऊ शकतो. म्हणजे करामधून आपणाला सवलत त्या ठिकाणी मिळू शकते. म्हणून कराची जी काही लॅबिलिटी आहे किंवा कर देयता जी काही आहे आपली ती कमी करण्याच्या उद्देशाने सरकारकडून आपणाला अशा प्रकारचे डिडक्शन त्या ठिकाणी दिले जातात. त्यानंतर नंबर 7 फुलफिलमेंट ऑफ एम्स ऑफ टॅक्स प्लॅनिंग. आपल्या म्हणजे कर नियोजनाचं जे काही उद्देश आहेत ते उद्देश त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी आपणाला अशा प्रकारचे डिडक्शन आपल्या उत्पन्नातून दिले जातात. त्यामुळे आपणाला बऱ्याचशा कर सवलती त्या ठिकाणी मिळतात आणि आपला जो पैसा आहे टॅक्सच्या रूपाने सरकारकडे जाणारा तो पैसा बराचसा आपणाला त्या ठिकाणी वाचवता येतो. म्हणून ग्रॉस टोटल इन्कममधून जे डिडक्शन दिले जातात त्याच्यामुळे करदात्यांना बऱ्याच अंशी त्या ठिकाणी म्हणजे दिलासा मिळतो. त्याचा जो म्हणजे कर रूपाने जाणारा पैसा आहे तो पैसा त्याला बऱ्याच म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये तो वाचवता येतो आणि त्याचा उपयोग आपणाला त्या ठिकाणी
करता येतो. तर पहा, मॅक्झिमम लिमिट ऑफ डिडक्शन, प्रत्येक डिडक्शन आपणाला या ठिकाणी डिडक्शन अंडर सेक्शन ATC, ATDD, ATD, ATE आणि ATU अंतर्गत जे कोणते डिडक्शन मिळणार आहेत त्या डिडक्शनची आपणाला माहिती घ्यायची आहे. आणि ह्या डिडक्शन अंतर्गत आपणाला म्हणजे काही त्या ठिकाणी मॅक्झिमम लिमिट दिलेलं आहे. जेवढं आपण गुंतवणूक केली तेवढं डिडक्शन आपणाला त्या ठिकाणी मिळत नाही. तर पहा, इम्पॉर्टंट पॉईंट रिगार्डिंग डिडक्शन्स ऑर बेसिक रूल ऑफ डिडक्शन. काही डिडक्शनच्या बाबतीमध्ये मूळ नियम आहेत, ते नियम आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये पहिला नियम आहे पहा, डिडक्शन मस्ट बी क्लेम्ड बाय द असेसी. करदात्यालाच ह्या डिडक्शनचा क्लेम करता येतो किंवा क्लेम त्या ठिकाणी मागता येतो. म्हणजे डिडक्शन मस्ट बी क्लेम्ड बाय द असेसी. असेसी म्हणजे इंडिव्हिज्युअल, व्यक्ती किंवा हिंदू अनडिवायडेड फॅमिली यांनाच अशा प्रकारच्या सवलती या ठिकाणी मिळू शकतात आणि डिडक्शनचा क्लेम त्या ठिकाणी असेसीला करता येतो. त्यानंतर नंबर 2, इट इज द ड्युटी ऑफ असेसी टू पुट अप द इम्पॉर्टंट फॅक्ट रिगार्डिंग डिडक्शन्स. म्हणजे डिडक्शन्सच्या बाबतीमध्ये ज्या काही वास्तव गोष्टी आहेत त्या गोष्टी मांडण्याचा अधिकार त्या ठिकाणी असेसीला आहे किंवा ते असेसीचं कर्तव्य आहे की मी अशा पद्धतीने डोनेशन दिलेलं आहे किंवा मी अशी गुंतवणूक केलेली आहे, सेविंग केलेली आहे आणि त्याचं मला डिडक्शन या ठिकाणी मिळणं आवश्यक आहे. हे सांगण्याची जबाबदारी कुणाची आहे किंवा कर्तव्य कुणाचं आहे, तर असेसीचं आहे. त्यानंतर नंबर 3, डिडक्शन शॅल बी डिडक्टेड बिफोर कम्प्युटिंग टॅक्सेबल इन्कम. तर पहा, टॅक्सेबल इन्कम कम्प्यूट करण्याच्या अगोदर किंवा करपात्र उत्पन्नाची गणना करण्याच्या अगोदरच अशा प्रकारचे डिडक्शन त्या ठिकाणी डिडक्ट करणं आवश्यक आहे, कपात करणं आवश्यक आहे. एकदा टॅक्सेबल इन्कम ठरवलं आणि त्याच्यावर टॅक्स कॅल्क्युलेट केला तर नंतर अशा प्रकारचे डिडक्शन त्या ठिकाणी देता येत नाहीत. म्हणून डिडक्शन शॅल बी डिडक्टेड बिफोर कम्प्युटिंग टॅक्सेबल इन्कम. टॅक्सेबल इन्कम कम्प्यूट करण्याच्या अगोदरच अशा प्रकारचे डिडक्शन त्या ठिकाणी डिडक्ट करणं आवश्यक आहे. त्यानंतर चौथा नियम असा आहे पहा, अमाऊंट ऑफ डिडक्शन कॅन नॉट एक्सीड ग्रॉस टोटल इन्कम. तर पहा, जे काही आपल्याला डिडक्शन मिळणार आहे ते डिडक्शन मिळणारं जे अमाऊंट आहे ते अमाऊंट आपल्या ग्रॉस टोटल इन्कमपेक्षा जास्त असता कामा नये. म्हणजे समजा याचं उदाहरण द्यायचं झालं, समजा एक्स नावाचा व्यक्ती आहे आणि त्याचं ग्रॉस टोटल इन्कम 10 लाख आहे आणि त्याला डिडक्शन 11 लाख मिळते, तर असं होता कामा नये. त्याचं जेवढं उत्पन्न आहे तेवढंच त्याला डिडक्शन मिळेल, त्याच्यापेक्षा जास्त डिडक्शन त्या ठिकाणी देता येत नाही, कायद्याने तशी परमिशन दिलेली नाही. म्हणून 10 लाख रुपये त्याचं जर ग्रॉस टोटल इन्कम असेल तर त्याच्या उत्पन्नातून फक्त 10 लाख रुपयेच डिडक्ट आपणाला करता येतील किंवा त्यापेक्षा कमी त्याने जेवढी काही त्या ठिकाणी बचत वगैरे केलेली आहे तेवढंच डिडक्शन त्या व्यक्तीला त्या ठिकाणी देता येईल, त्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी देता येणार नाही. त्यानंतर 5वा मूळ म्हणजे नियम आहे तो असा आहे, बेनिफिट ऑफ सर्टन डिडक्शन नॉट टू बी अलाउड इफ रिटर्न ऑफ इन्कम इज नॉट फिल्ड विथिन द स्पेसिफाईड टाईम लिमिट. एक दरवर्षी 30 जून, पुन्हा नंतर 31 ऑगस्ट, 30 सप्टेंबर अशा पद्धतीने ते डेट वाढवून देतात पहा रिटर्न दाखल करण्याची. आपण वेळेच्या आत जर आपलं रिटर्न म्हणजे काय, उत्पन्नाचं विवरणपत्र, ते आपण एका विशिष्ट तारखेपर्यंत त्या ठिकाणी दाखल करणं आवश्यक आहे. त्या तारखेपर्यंत जर आपण दाखल केलं तरच आपणाला अशा पद्धतीचे डिडक्शन मिळतात, अन्यथा हे डिडक्शन आपणाला मिळत नाहीत. त्यानंतर 6वा नियम आहे पहा, इफ डिडक्शन्स आर अलाउड टू AOP और BOI नो डिडक्शन शॅल बी अलाउड टू इट्स मेंबर, असोसिएशन ऑफ पर्सन किंवा बोर्ड ऑफ इंडिव्हिज्युअल अशा प्रकारचे जे संस्था आहेत ह्या संस्थांना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं डिडक्शन किंवा ह्या संस्थेच्या सभासदांना कुठल्याही प्रकारचं डिडक्शन त्या ठिकाणी दिलं जात नाही. त्यानंतर 7वा मुद्दा आहे पहा, वेन ग्रॉस टोटल इन्कम इज कम्प्युटेड अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट दॅट टाईम इट इज assumed that following point have been considered, that the assessee have been allowed deduction while computing
इन्कम अंडर ईच हेड, म्हणजे प्रत्येक हेडखाली त्याने उत्पन्न कम्प्यूट केलं पाहिजे आणि त्याची बेरीज करून ते उत्पन्न दाखवलं पाहिजे, तेव्हाच अशा प्रकारचं डिडक्शन त्या ठिकाणी मिळू शकते. तर पहा, सर्व प्रकारचे जे काही लॉस आहेत ते लॉस सेटअप केल्यानंतरच अशा प्रकारचे डिडक्शन त्या ठिकाणी मिळू शकतात. तर पहा, डिडक्शन अलाउड अंडर सेक्शन 80, डिडक्शन टू बी अलाउड टू ॲन ACC कॅन बी डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स. 2 ग्रुपमध्ये त्याचं डिवायडेशन केलेलं आहे. जे काही करदात्याला डिडक्शन दिले जातात किंवा कपाती केल्या जातात त्याच्या उत्पन्नातून, त्याचं 2 गटामध्ये विभाजन करण्यात आलेलं आहे. पहिला गट आहे नंबर 1, डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ सर्टन पेमेंट मेड बाय ACC, विशिष्ट पेमेंट केल्याबद्दल त्या ACCला मिळणारे डिडक्शन्स किंवा कपाती. आणि नंबर 2, डिडक्शन्स इन रिस्पेक्ट ऑफ सर्टन इन्कम्स, म्हणजे विशिष्ट उत्पन्न मिळाल्यामुळे त्यांना मिळणारं डिडक्शन. तर हे दोन्ही गटाची जी चर्चा आहे ती चर्चा आपण उद्याच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये करणार आहोत. कारण पहिल्या गटामध्ये कोणते डिडक्शन येतात आणि दुसऱ्या गटामध्ये कोणते डिडक्शन येतात याची चर्चा आपण उद्याच्या लेक्चरमध्ये करू. आज या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.